नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। राजगुरुनगर शहर परिसरातील तिन्हेवाडी या ठिकाणी शेतात भुईमुग काढायला गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू झाला। मंगल रंगनाथ आरोडे, वय वर्ष 40, राहणार आरोडेवाडी, तालुका खेड असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे। ही घटना दिनांक 4 जून रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान घडली। पाऊस आला म्हणून भुईमुग पाल्यावर झाकण टाकून मंगल घरी निघाले असता वीज कोसळली आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला। तर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे। मंगळवारी दिनांक 4 जून 2024 रोजी सायंकाळी 5च्या सुमारास खेड तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटात जोरदार हजेरी लावली। या भागातील अनेक ओढे नाले ओसंडून वाहत होते। चाकणमधील चित्राईमाळा भागात वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या। वादळी वाऱ्यात कोसळलेल्या झाडाखाली अडकून एक गाय ठार झाल्याची घटना समोर आली। जोरदार झालेल्या पावसाने चाकण शहरातील ठिकठिकाणी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते। चाकण चक्रेश्वर मंदिर भागातून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आला होता। संपूर्ण खेड तालुक्यात बहुतांश भागात अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। आळंदी परिसरातील गोलेगाव, पिंपळगाव, मरकळ, सोळू या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे तालुक्यातील विविध गावांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता। जोरदार झालेला हा पाऊस शेतीतील पेरणीपूर्व मशागतीसाठी आणि शेतातील पुढील पेरणीसाठी उपयोगी ठरणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत। सकाळपासून उकाड्याचे वातावरण होते। सायंकाळी आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। मंगळवारी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने चाकणमधील चक्रेश्वर मंदिर भागातील जुना पूल भागात पाणी पातळी अशी प्रचंड वाढली होती। चाकणजवळील मेदनकरवाडी, तालुका खेड येथील गवतेवस्ती भागात एकाच पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले। विशाल संजय चोरी, वय वर्ष 23, सध्या राहणार गवतेवस्ती, मेदनकरवाडी, चाकण, मूळ राहणार धाराशिव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। चाकण पोलिसांत या प्रकरणी बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चाकण पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मेदनकरवाडी येथील ओम साई दुकानाजवळ एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली आहे। तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे येथील तोत्रे वस्ती भागात 7 ते 8 महिन्यांची मादी बिबट्या मृतावस्थेत मिळून आली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला। मयत मादी बछड्याचे वन विभागाच्या खरपुडी येथील मध्यवर्ती रोपवाटिकेत दहन करण्यात आले। या मयत मादी बछड्याबरोबर परिसरात मादी बिबट्या असण्याची शक्यता असून बछड्याच्या विरहाने परिसरात तिचा वावर वाढण्याची शक्यता आहे। परिसरातील ग्रामस्थांनी सावध राहण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने प्रदीप रौंधळ यांनी केले आहे। फरसाण दुकानातून खरेदी केलेल्या सामानाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून व्यावसायिकाला दगडाने मारहाण केली। तसेच मी मरकळचा भाई आहे असे सांगून दुकानातून जबरदस्तीने सामान घेऊन जाणाऱ्या भाईच्या आळंदी पोलिसांनी मुसक्या आवळल्या। तर पोलीस पुढील तपास करत आहेत। जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुहास दिवसे हे राजकीय प्रभावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप करत केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिणारे खेडचे प्रांताधिकारी तथा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली। मतमोजणीच्या पोस्टल वगळता झालेल्या एकूण 27 फेऱ्यांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे पहिल्या क्रमांकाची 6,93,859 मते मिळाली। तर पोस्टलमध्ये 924 मतांची वाढ झाली। एकूण 6,94,783 मते कोल्हे यांना मिळाली। अमोल कोल्हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते, ते शेवटपर्यंत आघाडीवर राहिले। शिवाजीराव आढळराव पाटील यांना 27 फेऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची 5,54,773 मते मिळाली। तर पोस्टलमध्ये 603 मतांची भर पडली, त्यामुळे आढळराव पाटील यांना 5,55,376 मते मिळाली। शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे व शरद पवार गटाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे विजयी झाले आहेत। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना तब्बल 1,56,697 मतांचे प्रचंड मताधिक्य मिळाले आहे। जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये कोल्हे यांनी आढळराव यांच्यापेक्षा अधिक मते घेतली। खेड तालुक्याने कोल्हे यांना तब्बल 55,000 एवढे सर्वाधिक मताधिक्य दिले आहे। कोल्हे यांना तालुकानिहाय मिळालेले मताधिक्य पाहूया। आंबेगाव 11,450 एवढे मताधिक्य, जुन्नर 51,559, खेड 55,000, शिरूर
30,000, हडपसर 17,958, भोसरी 9,000. अमोल कोल्हे यांचे एकूण मताधिक्य 1,56,697 एवढे राहिले आहे. दरम्यान अमोल कोल्हे यांच्या विजयानंतर खेड तालुक्यात महाविकास आघाडीकडून जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. आजचा विजय म्हणजे समोरच्या उमेदवाराच्या स्वप्नात सुद्धा आलं नसेल की आपला एवढ्या मताने पराभव होईल. जसं पेरलं जातं ना तसं उगवलं जातं. खऱ्या अर्थाने ही जी निवडणूक होती ती पहिल्यापासून जनतेने हातामध्ये घेतली होती. आतापर्यंत खेड तालुक्याचं वैशिष्ट्य आहे, खेड तालुका ज्याच्या पाठीमागे राहतो तो उमेदवार निश्चितपणे निवडून येतो. चाकणची मार्केट यार्डची जी सभा आहे मग 2004 पासून तर आतापर्यंत ज्या वेळेस चाकण मार्केट यार्डला भव्य सभा झाली आणि त्यानंतरच उमेदवाराचा विजय ठरला जातो. आता डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांची जी सभा चाकणच्या मार्केट यार्डमध्ये भव्य सभा झाली आणि त्या सभेमुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये वातावरण एकदम बदल झाला आणि खेड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त लीड मिळणारे हे इतर तालुक्याच्या लक्षात आलं आणि त्यामुळे इतर तालुक्यांनी सुद्धा भरघोस मताने डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांना निवडून दिलं. हा विजय कार्यकर्त्यांचा विजय आहे. महाविकास आघाडीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून आणि जिद्दीने कामं केली. त्याचप्रमाणे हा जनतेचा सुद्धा विजय आहे. मग जनतेमध्ये कामगार असतील, शेतकरी असतील, मोलमजुरी करणारे साधी माणसं आहे, सर्व क्षेत्रातल्या माणसांनी डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या पाठीमागं उभं राहिलं. याच्या पाठीमागचं असं कारण आहे, माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षावर भारतीय जनता पार्टीने आणि आपल्या महाराष्ट्राचे जे शिंदे सरकार, अजित पवार सरकार आणि फडणवीस सरकारने केलेला अन्याय आणि अन्यायाची चीड म्हणून खऱ्या अर्थाने खेड तालुक्याने प्रचंड मतदान 55,000चं लीड डॉक्टर अमोलजी कोल्हे यांना दिले. खरं तर आजचा विजय हा शिरूर लोकसभेमधला ऐतिहासिक विजय म्हणावा लागेल. जनतेने, सर्वसामान्यांनी तर ही निवडणूक हातात घेतलेलीच होती. यामध्ये प्रामुख्याने खेड तालुका हा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा मध्यवर्ती तालुका आहे. आजपर्यंत या तालुक्याने इथं जे पेरलं, इथं जे पिकलं तेच सगळीकडे विकलं आणि त्याची कायम नेतृत्व करण्याचं काम खेड तालुक्याने केलं आहे. आजपर्यंत 2004-05 पासून तर आजपर्यंत पाहिलं तर खेड तालुक्याने जे केलं त्यानुसारच सगळीकडं ते झाले. त्याचा एक भाग म्हणून आज एक झाला. दुसरं, आजच्या या निकालामध्ये सर्वसामान्यांनी घेतलेला विषय तर होताच, पण आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत योगायोगाने परिस्थिती बदलत गेली. सुरुवातीला सर्वसामान्य माणूस स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून नेतृत्व निवडून द्यायचं. नंतर मधल्या काळामध्ये पैसे देऊन लोक विकली जायची, असा एक ट्रेंड आला होता. पण कालांतराने आज अशी परिस्थिती निर्माण झाली, लोकांनी विरोधकांनी पैसे वाटले, मतदारांनी घेतले देखील, परंतु योग्य मतदाराला, योग्य उमेदवाराला निवडून देण्याचं काम मतदारांनी केलंय आणि त्याचा परिपाक म्हणून तालुक्यामध्ये खेड तालुक्याने या ठिकाणी 55,000चं लीड दिलंय. जुन्नरने 51,559चं लीड दिलंय. शिरूरने 30,000चं लीड दिलं आणि हडपसरने 17,958चं लीड दिलेलं आहे. आंबेगावने या ठिकाणी 11,450चं लीड दिलंय आणि असं करून जवळजवळ 1,56,000चं लीड या ठिकाणी कोल्हे साहेबांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. याचा अर्थ सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक सुप्त अशा पद्धतीची भावना होती आणि तो ज्वालामुखी आज या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या मतातून बाहेर आलेला आहे. वाटत होतं प्रत्येकाला की मोदी वन साईड येतील,
परंतु आता मोदीची लाट नव्हती, मोदींच्या विरोधात विचारांची लाट होती. त्याचं कारण असं आहे, लोकशाही संपवण्याचं काम ते पाप या ठिकाणी होत होतं आणि ते थांबवण्याचं काम सर्वसामान्य जनतेने आता केलेलं आहे. आजचा निकाल पाहून उद्याच्या काळामध्ये या लोकशाहीचा घात करण्याचे धाडस कुणी करणार नाही, अशा पद्धतीचा निकाल या ठिकाणी आला आहे. तमाम खेड तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी पुढे होऊन जे कामकाज केले त्या शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना तो धन्यवाद देतोच, परंतु महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी चांगलं जोमाने काम केले. सर्वसामान्य जनतेने देखील भरभरून साथ दिली. सर्वांना धन्यवाद. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांचा जो विजय झाला त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे मनापासून काम केले नाही. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व त्यांची गेल्या 5 वर्षापासून नाळ जुळलेली होती. त्यांनी काम न केल्यामुळे तसेच इतर काही कारणांमुळे आढळराव पाटील यांना पराभवाचा फटका बसला. लोकसभेला अमोल कोल्हे यांना मतदान केलं, पण विधानसभेला तुमचं बघू असं म्हणून खेड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काम केल्याचा आरोप पराभूत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून होत आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.